नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. आरटी अंतर्गत प्रवेश प्रक्रिया 2026-27 ची प्रोसेस चालू झालेली आहे. पहिला टप्पा आजपासूनच चालू होतोय म्हणजे 9 जानेवारीपासून शाळा नोंदणी करण्याची प्रोसेस. आता यामध्ये नेमकं काय घडतं? शाळा नोंदणी करणं म्हणजे का बरं? दरवर्षी करावी लागते का? कोण कोणाला करावी लागते? कोण कोण करतं? कोणत्या शाळा यामध्ये ॲड होऊ शकतात? कोणत्या शाळा यामधून जाऊ शकतात? हे सगळी माहिती आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया आणि यात पालकांचा रोल काय असणार आहे ते पण मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट पाठशाला शालेय जीवनातल्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठं काम करत आहे. सगळी माहिती तुम्हाला सगळ्याच अगदी पहिलीपासून 12वी पर्यंतच्या सगळ्या एक्झामची माहिती, शालेय जीवनात ते सगळे जी-आर असेल, शालेय शिक्षण विभागाचे निर्णय असेल, बदल असेल किंवा भविष्यात मुलांना कोणत्या गोष्टी आत्तापासून देणं गरजेचं जेणेकरून करिअरमध्ये त्याच्या भविष्यामध्ये ज्यामध्ये करिअर करायचं त्यासाठी आवश्यकता असेल. जसं की मुलींना मोफत शिक्षण मिळतं, मुलांनाही काही पर्सेंटेज शिक्षण मिळतं, काही एक्झाम शासनाच्या अशा आहेत की ज्या मुलांना अर्थसहाय्य करतात. याची पण माहिती आम्ही तुम्हाला या चॅनलवर देत असतो. सो तुम्ही तर सबस्क्राईब कराच, पण तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या मित्रांना, तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करून त्यांनाही सांगा की तुमच्या घरात जर लहान मुलं असतील पहिले ते 12वीचे किंवा त्याच्याही नंतरचे, तर तुम्हाला सगळी माहिती इथेच मिळणार आहे. ओके, हे सगळे कोर्सेस पण आपण घेत असतो. बघा, आपल्याकडे नवोदयची एक्झाम पण आहे, खूप चांगली एक्झाम आहे ज्यामध्ये तुम्हाला 12वीपर्यंत शिक्षण मोफत आहे आणि नवोदयची बॅचेस पण आपल्याकडे अवेलेबल आहे आणि नवोदयची बॅच तुम्हाला फ्री पण अवेलेबल आहे आमच्याकडे. फ्री घेण्यासाठी काय करा, एक स्कॉलरशिपची एक्झाम आहे इथे नावाची, ती इथे नावाची एक्झाम तुम्ही रजिस्टर करून टाका फ्रीमध्ये. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करायचं. जो मुलगा 4थीला असेल आत्ता किंवा जो 5वीला जाणार आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ती इथे नावाची एक्झाम आहे. कोणती तुम्हाला मी दाखवत बघा, ही एक्झाम बघा इथे 600 विद्यार्थ्यांना आम्ही स्कॉलरशिप देतोय. 13 लाखापर्यंत स्कॉलरशिप आहे. ही जर स्कॉलरशिप तुम्हाला मिळाली तर तुम्हाला ही जी बॅच आहे म्हणजे आपल्या नवोदयची बॅच ती तुम्हाला मोफत असणार आहे. मग त्यामध्ये तुम्हाला 8 महिने आम्हाला मोफत शिकवणार तुम्हाला आम्ही. आणि नवोदयमध्ये नंबर जर लागला ना 12वीपर्यंत शिक्षण मोफत आहे. सो ते सगळं आम्ही तुम्हाला करून देणार आहोत. तो नक्की याचा फायदा करून घ्या. तुमच्या आजूबाजूला कोणी असेल त्यांना पण सांगा. हे सगळ्या बॅचेस बघा, स्कॉलरशिपच्या बॅच चालू आहे आता 4थी, 5वी, 7वी, 8वीच्या. नवीन बॅच आपली सोमवारपासून चालू होते 4थीची आणि 7वीची. फक्त 500 रुपयात सगळं आम्ही तुम्हाला शिकवतोय. लेक्चर पण आहे, नोट्स पण आहे, टेस्ट पण आहे, ॲनालिसिस पण आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन पण त्यात कव्हर करतोय. ऑलिम्पियाडच्या एक्झाम आम्ही चालू करतोय प्रत्येक विषयाच्या. NTS, MTS, सैनिकी स्कूल, होमी बाबा, मंथन आहे, NMMS आहे, ह्या सगळ्या एक्झाम आम्ही तुम्हाला फार फार कमी फीमध्ये टू द पॉईंट शिकवत आहोत. सो तुम्ही पण तुम्ही प्रत्येकाने एका तुमच्या जवळच्या मित्राला शेअर नक्की करा मात्र. ओके, कारण हे सगळं तुम्हाला फ्रीमध्ये गायडन्स आम्ही यूट्यूबवर पण देत आहोत आणि फार कमी चार्जेसमध्ये ह्या बॅचेसचे पण लेक्चर आम्ही तुम्हाला देत आहोत. जसं की तुम्हाला मी आता सांगितलं, RTची पण एक छोटीशी बॅच आहे 49 रुपयाची आहे. बघा, फार कमी फी आहे, तुम्हाला 8-10 लाख रुपये वाचवणारी बॅच आहे. म्हणजे RTमध्ये तुमच्या मुलाचा जर नंबर लागला तर पुढचं 8वीपर्यंत शिक्षण मोफत आहे. सो नक्की ही पण बॅच तुम्ही जॉईन करू शकता. चला तर माझं हे सेशन उद्या पहिलं सेशन माझं होणार आहे बॅचमध्ये. ओके, सो पालकांना मी विनंती करेल की ते सेशन तुम्ही अटेंड करा. बघा, एक न्यूज आली होती, काय RTचा लाभ घ्यायचा असेल तर शाळा निवडा, कागदपत्रे तयार ठेवा, अशी सकाळी न्यूज दिली होती. लोकमतने न्यूज दिली होती, लोकमतनी. आणि त्यानंतर ही न्यूज दिली आहे 8 जानेवारीला आणि आज 9 जानेवारीची न्यूज आली सकाळला. बघा, सकाळी न्यूज दिली आहे, RT ॲडमिशन, RT 25% प्रवेशांचा पहिला टप्पा सुरू, शाळा नोंदणी व पडताळणीला शुक्रवारपासून सुरुवात. म्हणजे 2 गोष्टी आत्ता चालू झालेल्या आहेत आजच्या डेटला 9 तारखेला. पहिलं म्हणजे काय, शाळा नोंदणी चालू झाली आहे आणि दुसरं म्हणजे काय, शाळा पडताळणी. ह्या 2 गोष्टी चालू होणार आहे. बघा, 2 गोष्टी, शाळा नोंदणी आणि शाळा पडताळणी, ह्या गोष्टी चालू झाल्या. यात तुमचा काही रोल आहे का पालक म्हणून, पाल्य म्हणून? नाही. हा रोल कोणाचा आहे? शाळेचा आहे. शाळेची जबाबदारी आहे आणि त्या शाळेवरती ज्यांचं कंट्रोल आहे, शिक्षणाधिकारी वगैरे असेल, त्यांचा रोल इथे असणार आहे. तुमचा रोल अजून नाही आहे. सो 2025-26-27 ही प्रोसेस आहे. 25% आरक्षणाची शुक्रवारपासून चालू होते. बघा, पुढच्या टप्प्यात त्यांनी तो मुद्दा क्लिअर केलेला आहे. मी थोडा कलर फक्त बदलून घेतो. बघा, इथे लक्षात तुम्हाला त्यांनी सांगितलं आहे की RTमध्ये विद्यार्थ्यांना खाजगी शाळांमध्ये, कोणत्या खाजगी शाळांमध्ये 25% राखीव जागांवरती 26-27 या शैक्षणिक वर्षासाठीच्या प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा शुक्रवारपासून, म्हणजे कधीपासून चालू झाला आहे? 9 जानेवारीपासून हा पहिला टप्पा चालू झालेला आहे. पहिला टप्पा, यामध्ये पालकांचा रोल नाही, शाळेचा रोल आहे. RT 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या अनुषंगाने शुक्रवारपासून विना अनुदानित, आता लक्षात घ्या कोणत्या स्कूल आहे इथे, विना अनुदानित, इथे पहिला टप्पा जो झाला कुणासाठी आहे?
खाजगी शाळांसाठी आहे, ज्याला आपण काय म्हणतो प्रायव्हेट स्कूल. तुमच्या आजूबाजूला जर प्रायव्हेट स्कूल असेल आणि त्या स्कूलला तुम्हाला तुमच्या मुलाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर सरकार काय करतं, त्या प्रायव्हेट स्कूलमध्ये 25% जागा RTच्या माध्यमातून भरते आणि त्या मुलांची फी सरकार त्या शाळेला देत असते. सो तुमच्या मुलाचा नंबर लागला तर तुमची फी सरकार भरेल 8वी पर्यंत आणि त्या शाळेला तुमच्या मुलाला इथे 8वी पर्यंत शिक्षण द्यावं लागणार. लक्षात घ्या. कोणत्या शाळा, मी परत रिपीट करतो, प्रायव्हेट आहे. गव्हर्नमेंटच्या आहेत का? नाही. गव्हर्नमेंटच्या स्कूलला तुम्ही आता ॲडमिशन घ्या, ऑलरेडी कमी फी आहे, ऑलरेडी कमी फीमध्येच ती देत आहे. त्यांचं अर्थसाहित्य आहे, त्या सहाय्य आहे ना त्या स्कूलला. सो तिथे नाही. RT कुठे आहे? फक्त प्रायव्हेट स्कूलला आहे. विना अनुदानित आणि स्वयं अर्थसाहित्य. बरोबर, स्वयं अर्थसाहित्य म्हणजे त्यांचा खर्च ते स्वतः काढतात, मुलांकडनं फी घेतात, टीचरची देतात, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करतात. स्वयं अर्थसाहित्य शाळा आहे. नोंदणी आणि शाळा पडताळणीची लिंक सुरू करण्यात आलेली आहे, म्हणजे आजपासून चालू झालेली आहे. राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाने ही प्रवेश प्रक्रिया जाहीर केली आहे. RT नुसार 25% राखीव जागांवरील प्रवेशाची प्रक्रिया सुरू न झाल्याबाबतचे पत्र सकाळी दिले होते आणि ते आता झालंय, फायनल झालंय म्हणजे. आणि नोंदणी या प्रक्रियेत काय, शाळा नोंदणीनंतरचा महत्त्वाचा टप्पा काय असणार आहे? शाळा पडताळणीचा, व्हेरिफिकेशनचा असतो. आता व्हेरिफिकेशन म्हणजे काय करायचं असतं शाळेला, त्यांनी ते पण सांगितले बघा. प्रत्येकाने लक्ष द्यायचं ते बघा, शाळेने म्हणजे प्रत्येक शाळेने लक्ष द्यायचंय. काय? शाळा पडताळणी करताना बंद करण्यात आलेल्या शाळा, दुसरं अल्पसंख्याक दर्जा प्राप्त असणाऱ्या शाळा, तिसरं अनधिकृत शाळा आणि चौथं म्हणजे स्थलांतरित झालेल्या शाळा. अशा 4 गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे की तुम्ही जर मागच्या वर्षी नाव नोंदवली असेल शाळेची तर तुमच्या शाळेची आत्ताची परिस्थिती काय आहे, या निकषामध्ये मोडते का? निकषामध्ये मोडत असेल तर तुम्हाला नोंदणी करायची नाहीये. किंवा नवीन शाळा जर झाल्या असेल, रुजू चालू झाल्या असेल, त्यांना मान्यता मिळाली असेल तर अशा शाळांना नोंदणी करणं गरजेचं आहे. बरोबर आहे, अनिवार्य आहे, करावाच लागणार, हे पण त्यांनी सांगितलंय. मग RT नुसार 25% प्रवेशासाठी 26-27 या शैक्षणिक वर्षात प्रविष्ट होणार नाहीत. ह्या शाळा काय, ह्या 4 शाळा ज्या आहेत ना, 4 प्रकारच्या शाळा यामध्ये प्रविष्ट होणार नाहीत. याची खबरदारी घेण्यात यावी. याबाबत सर्वस्वी जबाबदारी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्यावर निश्चित करण्यात येणार. बघा, RT मध्ये महत्त्वाचा रोल ज्या अधिकाऱ्यांचा असतो ते म्हणजे शिक्षणाधिकाऱ्यांचा रोल असतो, लक्षात घ्या, असे राज्याचे संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट केलं. शाळांना ज्या मंडळाची मान्यता, आता आपण म्हणतो ना सर CBSE मीडियम असेल ते पण येतं का, स्टेट मीडियम असेल ते पण येतं का, ICSE पण येतं का, यस, सगळे येतात. सगळे इथं RT मध्ये नोंदणी करतात. प्रायव्हेट पाहिजे त्या स्कूल, फक्त तेच मंडळ शाळेनं नोंदणी करताना निवडलेले असावं. शाळा माहिती भरत असताना त्यांचं जे मंडळाची मान्यता आहे, ज्या बोर्डाची मान्यता, तीच त्यांना टाकणं गरजेचं आहे. आणि हे कधीपर्यंत आहे? 9 ते 19 जानेवारी या कालावधीत विना अनुदानित आणि स्वयं अर्थसाहित्य शाळा नोंदणी आणि शाळा पडताळणीची कारवाई पूर्ण करावी, अशा सूचना गोसावी यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, महापालिकेचे प्रशासन अधिकारी, पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी यांना दिलेल्या आहेत. म्हणजे आता महत्त्वाचा मुद्दा काय येतो तर इथे शाळांचा रोल आहे. ज्यांना काय करायचं आहे, ज्यांना नोंदणी करायचं आहे पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट त्यांना काय, पडताळणी करायचं, व्हेरिफिकेशन पण त्यांचं करायचं आहे. म्हणजे इथे याचा महत्त्वाचा रोल कुणाचा याच्यामध्ये महत्त्वाचा रोल आहे शिक्षणाधिकाऱ्यांचा आहे, ज्याला आपण काय शिक्षणाधिकारी म्हणतो, ज्याला आपण एज्युकेशन ऑफिसर म्हणतो, यांचा रोल आहे की प्रत्येक जिल्ह्याच्या शाळेने नोंद केली आहे का, नोंद प्रॉपर आहे का, माध्यम प्रॉपर आहे का, त्यानंतर ह्या शाळा प्रॉपर त्याच्यामध्ये मोडतात का जे त्यांना अपेक्षित आहे, अल्पसंख्याक नसाव्या, काय म्हणतो आपण त्याला, म्हणजे त्या शाळेंचे सगळे निकष ते चेक करावे त्यांनी, आणि झाल्यानंतर पडताळणी पण करावी, त्यांनी प्रॉपर माहिती भरली का. ही माहिती भरल्यानंतर मग हा झाला पहिला टप्पा त्यांचा पूर्ण, हा झाला नोंदणीचा. आणि मग याच्यानंतर जो दुसरा टप्पा असेल ना, ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये महत्त्वाचा रोल असेल पालकांचा. ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये काय असणार आहे, तुम्हाला तुमच्या पाल्याची माहिती नोंद करायची आहे, नोंदणी करायची, रजिस्ट्रेशन करायची, कुणाची, आपल्या पाल्याची. त्यावेळेस तुमची खरं म्हणजे तुमचा रोल असणार. पण त्याच्या अगोदर मी याच्यावरती व्हिडिओ घेतलेले आहे की तुम्हाला काही कागदपत्रे रेडी करून ठेवायचे आहे. सो आत्ताच कामाला लागा आणि कागदपत्रे रेडी करून ठेवा. यावरती माझा जो ही जी बॅच आहे 49 रुपयाची, यामध्ये उद्या मी तुम्हाला सेशन घेणार आहे.
बॅचमध्ये सेशन असणार, तुम्ही सगळे लाईव्ह येऊ शकता, मला प्रश्न पण विचारू शकता, तुमच्या प्रश्नांची उत्तरं पण मी देणार आहे. सो उद्याचं लेक्चर फक्त बेसिक गोष्टी तुम्हाला सांगतो की आता फॉर्म सुटणार आहे, तुम्ही काय काय तयारीत राहा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या बॅचमध्ये सांगणार आहे. अजून तुम्ही जॉईन नसेल केली बॅच, ती बॅच जॉईन करा. ह्या बॅचचं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, किंवा आमच्या ह्या नंबरला कॉल करा, हे लोक तुम्हाला मदत करतील. किंवा हे ॲप आहे आपलं, प्ले स्टोरवरून डाउनलोड करा, डाउनलोड करून त्यामध्ये शालेय स्पर्धा परीक्षा किंवा त्यामध्ये तुम्ही बॅच शोधा, तुम्हाला भेटेल. 49 रुपयाची बॅच आहे, फार कमी फीमध्ये, पण तुमच्या मुलाचा नंबर लागला तर 8-10 लाख रुपये वाचणारी बॅच आहे. सो नक्की जॉईन करा. यामध्ये सगळ्या गोष्टी मी तुम्हाला 1 बाय 1 सांगणार आहे. ओके. आणि असंही तुम्हाला फ्रीमध्ये युट्यूबला सांगितलं आहे, फक्त तिथे मी काय एकामागे एक लेक्चर असेल, प्रॉपर लेक्चर असेल, सिक्वेन्सनी असणार आहे. युट्यूबला थोडं स्कॅटर्ड होऊन जातं, इथे प्रॉपर असणार आहे, एवढीच त्यामध्ये फरक असणार आहे. सो नक्की नोंद करा. आत्ता सध्या तुम्हाला पालकांना काही रोल आहे का? नाही. कधी 19 जानेवारीनंतर त्यांचं नोटिफिकेशन आलं की त्यावेळेस मात्र पालकांचा इथे महत्त्वाचा रोल असणार आहे. ओके. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला प्रॉपर कळाली का? मला कमेंटमध्ये नक्की कळवा, येस ऑर नो म्हणून कळवा. काही वेगळे कमेंट असेल कमेंट पण कळवा. तुमच्या घरात आजूबाजूला मित्रांमध्ये काही मुलं असतील पहिलं ॲडमिशन घेणारे, तर त्यांना ही माहिती शेअर करा. त्यांना पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जॉईन करायला लावा, आणि जमलं तर बॅचला पण जॉईन करायला लावा. सो आपण भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.